नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक। शैक्षणिक वर्ष 2024-25 करता विविध कोर्सेस शिक्षणक्रमांना ऑनलाईन ॲडमिशन देणे ऑलरेडी चालू झालेले आहे। तसेच काही शिक्षणक्रमांचे ऑनलाईन ॲडमिशन त्यांच्या तारखा जी आहेत, शेवटची तारीख जी आहे ऑनलाईन ॲडमिशन करण्याची ती तारीखसुद्धा संपत येत आहे, जवळ येत आहे, शेवटची तारीख जवळ येत आहे। त्याच्यासाठी आपल्याला ज्या कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचे त्या कोर्सेसला आपण ऑनलाईन ॲडमिशन वेळेवर घेणं आवश्यक आहे। इतर कामं आपण बाजूला ठेवायची आहे, कारण जर ॲडमिशनची तारीख संपून गेली आणि त्याला एक्सटेन्शन जर मिळणार गेलं, मुदतवाढ मिळणार गेली, तर मग आपला 1 वर्ष वाया जाऊ शकतो, जे की आपल्याला परवडण्यासारखं नाही। त्याच्यासाठी थोडासा त्रास घेऊन जर आपल्याला एखाद्या कोर्सेसला खात्रीशीर आहे की ह्याला ॲडमिशन घ्यायचंच आहे, तर लवकरात लवकर ऑनलाईन ॲडमिशन घेऊन ऑनलाईन फीस पेमेंट करून ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म, त्याची फीस भरलेली पावती आणि जे डॉक्युमेंट आपण ऑनलाईन ॲडमिशन करताना अपलोड करणार आहोत त्याची झेरॉक्स कॉपी सेल्फ अटेस्टेड केलेले, हे सर्व जिथं ॲडमिशन घेतलं आहे ऑनलाईन त्या स्टडी सेंटरला जाऊन जमा करायचं आहे आणि तेथील कोऑर्डिनेटर समंत्रक सरांना सांगायचं आहे की आमचा ऑनलाईन अर्ज लवकरात लवकर अप्रूव्ह करा। ठीक आहे। मग स्टडी सेंटरवाले सर काय करतील, तुमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन पाहतील, त्यांच्या आयडीवर जाऊन पोहोचतं। तुम्ही जे ऑनलाईन ॲडमिशन करता, फॉर्म भरता, तो ते जे स्टडी सेंटरवाले कोऑर्डिनेटर आहेत त्यांच्या कॉलेज आयडीवर जाऊन पोहोचतो। मग तुम्ही ऑफलाईनला जेव्हा ती डॉक्युमेंट नेऊन देताल त्यांच्याकडे, ओरिजिनल द्यायचे नाहीत, एकतर कलर झेरॉक्स द्यायची किंवा साधे झेरॉक्स सेल्फ अटेस्टेड करून द्यायची। ओरिजिनल डॉक्युमेंट जमा करायचं नाही, फक्त ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करायचे। तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट जर तुम्ही अपलोड केले तर तुमचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म लवकरात लवकर अप्रूव्ह होतो। ठीक आहे, सोपं जातं। ओरिजिनल डॉक्युमेंट कुठं रेग्युलर युनिव्हर्सिटीला तुम्ही ॲडमिशन घेतलेलं असेल तर तेथे फोटो काढून घेऊन या आणि ते फोटो काढून अपलोड करा आणि झेरॉक्स कॉपी स्टडी सेंटरला जमा करा सेल्फ अटेस्टेड करून, किंवा त्याची कलर झेरॉक्स कॉपी द्या त्यांना स्टडी सेंटरला, त्यांनी जसं मागतील तसं। ओके। मग स्टडी सेंटरवाले तुमचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आणि ऑफलाईन तुम्ही जमा केलेले डॉक्युमेंट, ॲप्लिकेशन फॉर्म, फीस पेमेंट हे सगळं व्हेरीफाय करतील आणि तुमच्या ॲडमिशनला अप्रूव्हल देऊन टाकतील। तुम्हाला तसा मोबाईलवर तुमच्या ईमेल आयडीवर मेसेजसुद्धा येऊन जाईल। ठीक आहे। आणि पुन्हा त्यांना सांगायचं स्टडी सेंटरच्या कॉलेजला की स्टडी सेंटरचा एक ग्रुप करा म्हणायचं आहे, आपल्या ॲडमिशनच्या ज्या शिक्षणक्रमाला कोर्सेसला ॲडमिशन घ्या आणि त्या ग्रुपमध्ये तुम्हाला लगेचच ॲड करायला लावायचं आहे, त्यांना लगेच ॲड करा म्हणून सरांना सांगायचं आहे। तसेच जर तुमच्या कोर्सेसचे पुस्तकं अवेलेबल असतील तर तुम्ही ऑफलाईनला जेव्हा त्यावेळेस डॉक्युमेंट सबमिशनला जाचाल त्यावेळेस जर पुस्तकं अवेलेबल असतील तर त्या कोर्सेसचे पुस्तकं लगेचच घेऊन यायचं आहे, त्याला उशीर कशाला करायचं। ओके। तर ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ही तुम्हाला करायचं आहे। तारीख जवळ येत आहे, काही कोर्सेसची जी आहे ती ऑनलाईन ॲडमिशन घेण्याची तारीख 31 जुलै आहे, तर ती तारीख लवकर जवळच येत आहे, त्याच्यासाठी लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायचं आहे आपल्याला। ठीक आहे मित्रांनो, आणि अभ्यासाला चालू करायचं आहे। काही सेमिस्टर पॅटर्नचे असतात MA वगैरे, तर MAला वगैरे तुम्हाला लगेचच एक्झाम येते, त्याच्या पहिले ॲडमिशन घेऊन लवकर पुस्तकं वगैरे घ्यायचं, किंवा MAची पुस्तकं अवेलेबल नसतील तर ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ई बुक्स फ्री डाउनलोड ह्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही बुक्स मोबाईलमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्याची प्रिंटआउट बी काढू शकता तुम्हाला आवश्यकता भासले, नाहीतर मोबाईलमध्येच बसून अभ्यास करू शकता। ठीक आहे मित्रांनो, तर आता आजचा व्हिडिओ बनण्याचं प्रयोजन काय होतं, मुख्य उद्दिष्ट काय होतं की काही नवीन कोर्सेस आपल्या युनिव्हर्सिटीला, यशवंतराव चव्हाण युनिव्हर्सिटीमध्ये काही नवीन कोर्सेस आलेले आहेत का नाही ती चेक करायचं आहे आपल्याला। एक ध्यानात ठेवायचं, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाविषयी कोणतीही गोष्ट, एक्झामिनेशन टाईमटेबल, ऑनलाईन ॲडमिशन, प्रॉस्पेक्टस, प्रॅक्टिकल्स, पुन्हा ऑनलाईन एक्झामिनेशन लिंक, ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशन, अशा सर्व गोष्टी करता एकच ऑफिशियल वेबसाईट आहे, ती आहे YCMOU.digital university। डिजिटल युनिव्हर्सिटी, आपली युनिव्हर्सिटी बी डिजिटल आहे, त्याच्यामुळे वेबसाईटचं नाव बी डिजिटल आहे। हे खूप छान आहे ना। ओके, चांगली गोष्ट आहे। ऑफिशियल वेबसाईट आहे YCMOU.digitaluniversity.ac। हे ब्राउझरवर टाईप करायचं, सर्च रिझल्ट खाली आले का पाहायचं, आले सर्च रिझल्टवर क्लिक करायचं। ओके, इथे क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा हे बॅनर दिसेल तुम्हाला,
ह्या बॅनरचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी, आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे. म्हणजे ही एक शॉर्टकट आहे की आपल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये ऑफिशियली किती कोर्सेस चालू आहेत, किती कोर्सेसला शैक्षणिक वर्ष 2024-25 करता ऑनलाईन ॲडमिशन देणं चालू आहे, त्याचं एक चार्ट आहे. ह्या चार्टमध्ये बघू शकता तुम्ही ह्युमॅनिटीज म्हणजे मानवविद्या व सामाजिक शास्त्र विद्याशाखेमध्ये कोणकोणते कोर्सेस चालू आहे. वाणिज्य शाखा आहे, विज्ञान शाखा आहे, आरोग्य विज्ञान आहे, शिक्षणशास्त्र आहे, संगणकशास्त्र आहे, निरंतर शिक्षण विद्याशाखा आहे. असे विविध कोर्सेसची ह्याने तुम्हाला एका शॉर्टकटमध्ये माहिती दिलेली आहे. हे वाचून घ्यायचं, तुम्ही लगेचच वाचू शकता. तसेच आता याला क्लोज करायचं, तर खाली क्लोज बटन आहे. क्लोज बटन केल्यानंतर आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल पेजवर जाऊन पोहोचतो, होम पेजवर जाऊन पोहोचतो. इथं तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला बघायचे प्रॉस्पेक्टस बघायचे, कोणते नवीन आले का नाही कोर्स. तर ॲडमिशनवर जायचं आहे. एक मिनिट सॉरी, याला बॅग घेऊया. ओके हां, ते त्या ॲडमिशन आयकॉन दिसेल तुम्हाला किंवा ऑप्शन दिसेल, ॲडमिशनवर क्लिक करा. येथे क्लिक केल्यानंतर ह्याला असं झूम करा. झूम केल्यानंतर प्रॉस्पेक्टस 2024-25वर क्लिक करा. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे मित्रांनो. काय होतं की आपण अर्धवट व्हिडिओ बघतो, आपल्या शंकाचं समाधान होत नाही. आणि मी आपला व्हिडिओ लय मोठा होऊ देत नाही. आणि आपल्या व्हिडिओमध्ये आपण पूर्वार्ध, उत्तरार्ध सर्व म्हणजे व्हिडिओच्या अगोदरची पार्श्वभूमी काय, शेवटची पार्श्वभूमी काय, त्याचं कन्क्लुजन काय आहे, त्याचे सविस्तर आपण आपल्या चर्चा करतो व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळं आपले व्हिडिओ बघतात सुद्धा भरपूर बऱ्या प्रमाणामध्ये. आपल्या नवीन चॅनल असतानासुद्धा आपल्या जी कॅन्डिडेट्स आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना आवडतात व्हिडिओ आपले. ठीक आहे. माझाही उद्देश तोच आहे की आपले व्हिडिओ विद्यार्थ्यांच्या कामाचे व्हिडिओ असले पाहिजे. उगं वाचून दाखवणं हा उद्देश नाही. मग तुम्हाला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची ऑफिशियल वेबसाईट सांगितल्यानंतर तुम्ही स्वतःसुद्धा वाचू शकता. मला व्हिडिओ बनवायची गरजच काय. नवीन वस्तू कॅन्डिडेटला, विद्यार्थ्यांना माहीत नसतात. ती माहिती करून देणं माझं कर्तव्य आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवतो. काही कोर्सेस माहीत नसतात. पॉप्युलर कोर्सेस माहीत असतात, BA BCom MA MCom. आपल्याला बाकी कोर्सेस माहिती नसतात. ती माहिती करून देणं माझं कर्तव्य आहे. ठीक आहे. तर आलो आपण शैक्षणिक वर्ष 2024-25 प्रॉस्पेक्टसमध्ये. ह्याच्यामध्ये बघू शकता की आता सध्या एवढे कोर्सेस चालू आहे, हे बघून घ्या एकदाच. ओके, म्हणजे तुला नेमकं मी तुम्हाला दुसरं कोर्सेस सांगेन मी. ओके, हे बघून घ्या. आणि ज्या कोणत्या तुम्हाला आता नवीन कोर्सेस तर मी सांगणारच आहे, पण जुने कोणत्या कोर्सेसची बी तुम्हाला म्हणजे जे सध्या चालू आहेत, जुने म्हणता येणार नाही, ती चालू आहेत सध्या जी चालू आहेत त्या कोर्सेसला जर कुणाला एवढ्यापैकी तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर त्याच्यापुढे क्लिक हिअर वर क्लिक करून तुम्ही त्याचे प्रॉस्पेक्टस डाउनलोड करू शकता. आणि पूर्ण प्रॉस्पेक्टस वाचून त्याच्यामध्ये परीक्षा फीस, युनिव्हर्सिटी फीस, पॅटर्न कोणता आहे, सेमिस्टर आहे का, रेग्युलर आहे, सेमिस्टर आहे का, ॲन्युअल पॅटर्न आहे, पुन्हा पेपर कोणकोणते आहेत, विषयाचं पुढे फायदा काय काय आहे, त्याचे उद्दिष्टे काय आहेत, लॉन्च करण्याचे प्रोग्राम, असं सर्व काही त्या प्रॉस्पेक्टसमध्ये तुम्हाला पाहिलं. त्याची एक्झाम कधी होईल. ठीक आहे, हे बघून घ्या. पुढे घेऊया आपण. आता 20पर्यंत घेतले आपण, पुढे घेऊया. ओके, सध्या आता ही कोर्सेसला ॲडमिशन देणे चालू आहे. सध्या हे कंटिन्यू ॲडमिशन चालू आहे त्यांना. ठीक आहे. ओके, हे पाहून घ्या. मी म्हणलं की आपण एका व्हिडिओमध्ये भरपूर काही कव्हर करतो. सध्याचे कोर्स बी आपण कव्हर करतो ह्याच्यामध्ये. ठीक आहे, पुढे घेऊया. क्लिक हिअरवर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके, आता फॉन्ट साईज बारीक आहे, त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओचं रेझोल्युशन जास्त करून झूम करून बी पाहू शकता. BSc वाले एकाने म्हणले होते मला, BSc सर चालू आहे का. चालू आहे बरं का. BSc फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स पेपर असले चालू आहे ॲडमिशन. तसेच BSc BCZ म्हणजे बायोलॉजी, केमिस्ट्री, झुलॉजी ह्याच्याकरता पण ॲडमिशन चालू आहेत. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकलला जावं लागेल बरं का. प्रॅक्टिकल आयोजित करतील स्टडी सेंटरवाले. काही जास्त दिवस जायची गरज पडणार नाही. प्रॅक्टिकलला कंपल्सरी जावं लागेल तुम्हाला. इतर तुम्ही घरी बसून अभ्यास करू शकता. ठीक आहे. म्हणजे सायन्सचे सुद्धा आपल्याकडं कोर्सेस चालू झालेले आहेत. ही माहिती नाही तर ही माहिती असली पाहिजे. ठीक आहे, पुढे जाऊया. ओके, शेवटपर्यंत बघायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. कृषी शिक्षण क्रमाचे ॲडमिशन बहुतेक संपत आलेले आहे. त्याच्यासाठी एकदा कृषी शिक्षण क्रमावर क्लिक करून पाहायचं आहे तुम्हाला, त्याचे ॲडमिशन संपलेत का नाही. ठीक आहे. त्याला एक्सटेन्शन मिळाले का नाही मी पण पाहिलेलं नाही. तर तुम्हाला ॲडमिशन पाहायचे असेल तर तुम्ही चेक करू शकता.
ओके, हे बघून घ्या. हे सगळे कोर्सेसला ॲडमिशन देणं चालू आहे ऑनलाईन. ओके, तर एवढेच येतं. काही नवीन जरी प्रोग्राम लॉन्च झाले तर मी कळवेन तुम्हाला, जसं आता कळवणार आहे मी. बघितले एवढे? ओके. तर आता नवीन कोर्स बघूया. नवीन कोर्स मी ऑलरेडी पाहिलेला आहे. कुठं आहे बघा. ओके, यस, हे काही तर पहा. ठीक आहे, एक मिनिट. इथं तुम्हाला सिरियल नंबर 26 दिसत आहे. प्रोग्रामचा कोड आहे M85. ओके, M85 प्रोग्राम कोड आहे. प्रोग्रामचं नाव आहे MA हिंदी. MA हिंदी प्रथम वर्ष शिक्षाक्रम दर्शिका 2024 NEP पॅटर्न. आणि ही जी NEP पॅटर्ननुसार तयार झालेला नवीन कोर्स आहे 2024, म्हणजे ह्याच वर्षी लॉन्च झालेला आहे. तुम्ही म्हणसाल की सर त्याच्या खालीच MA हिंदी द्वितीय वर्ष शिक्षाक्रम दर्शिका 2023 NEP पॅटर्न दिसत आहे. त्याच्यात ह्याच्यात काय फरक आहे? तर खालचा जो आहे त्याचा प्रोग्राम कोड आहे M59. तर तो गेल्या वर्षी चालू झालेला आहे. ठीक आहे, 2023ला 2023-24 फर्स्ट इयर झाले त्यांचं. आता सेकंड इयरचं ॲडमिशन होईल. त्यांना काहीही अडचण नाही. त्यांचं ह्या वर्षीचं सेकंड इयरचं ॲडमिशन 2023 पॅटर्ननुसारच होईल. काही टेन्शन घ्यायचं नाही. त्यांनी आपलं सेकंड इयरचं ॲडमिशन करून टाकायचं आहे. आणि त्यांचं इथं पण क्लिक हिअरवर क्लिक करून त्यांची सेकंड इयरची त्यांची प्रॉस्पेक्टस वाचू शकता तुम्ही. M59वाल्याने सेकंड इयरला ॲडमिशन घ्या, काही अडचण नाही. ओके, परंतु जे आता नव्यानं ॲडमिशन घेतील फर्स्ट इयरला तर त्यांना मात्र M85 ह्या प्रोग्राम कोड अनुसारच 2024 NEP पॅटर्ननुसारच ॲडमिशन मिळेल त्यांना. ठीक आहे, कारण तो नवीन कोर्स लॉन्च झाला आहे त्याच्यानुसारच तुम्हाला ॲडमिशन मिळेल. ओके, त्याच्याविषयी काय अडचण नाही. तर त्याचा आता लगेचच प्रॉस्पेक्टस डाउनलोड करूया. M85 नवीन MA हिंदीचं डाउनलोड क्लिक करू. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर काय तर डाउनलोड करूया. व्हिडिओ आता मोठा होईल, थोडासा होऊ द्या, आता काय करावं. ओके, तर हे पहा. तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विश्वविद्यालय नाशिक, मानविकी समाज विज्ञान संकाय MA हिंदी M85 नवीन कोडावर काही स्नातकोत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन उपाधि शिक्षाक्रम राष्ट्रीय शैक्षिक नीति 2020 के अनुसार प्रथम वर्ष शिक्षाक्रम दर्शिका शैक्षिक वर्ष 2024-25. ओके, हे इंट्रोडक्शन झालं. ही पण माहिती वाचून घ्या. फास्ट करूया जरा, व्हिडिओ खूप मोठा होईल. तुम्ही बघायचंच बंद करचा नाही तर. ओके, हे बघून घ्या. हे सगळं वाचून घ्यायचे तुम्हाला, डाउनलोड करून बघू शकता. ओके, मी फक्त महत्त्वाचे पॉईंट सांगणार आहे मी व्हिडिओमध्ये. बाकीचं तुम्ही वाचून घ्या. व्हिडिओचं रिझोल्यूशन जास्त करून पहा. ओके, आता हे नवीन MA हिंदी कोर्स आहे तर ह्याच्यात काही नवीन गोष्टी त्यांनी ॲड केलेल्या आहेत बरं का. उगा असंच नसतं की जुन्या बॉटलला नवीन लेबल लावलेलं नसतं. तर नवीन काही ना काहीतरी ह्याच्यात दुरुस्ती केली आहे. त्याच्यापैकी डिटेलमध्ये वाचा. गेल्या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये काही नवीन टाकायचं असेल तर ह्या वर्षी टाकलेलं आहे, ध्यानात ठेवा. गेल्या वर्षीचे आपला कोण सेकंड इयरला ॲडमिशन घ्या, नवीन वर्षाला त्यांना आपोआपच ऑटोमॅटिक ह्या कोर्सेसनुसारच ॲडमिशन मिळेल M85नुसार. ओके, हे बघा. हां, सेमिस्टर पॅटर्नच आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ सेमिस्टर पॅटर्न आहे. ओके, ओके. आता ह्याच्यात एक नवीन NEP पॅटर्ननुसार नवीन एक माहिती दिली आहे, तर वाचू शकता तुम्ही. ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करेन सध्या. ओके, हाँ, ओके. पाठ्यक्रम संरचना, प्रवेश योग्यता, एलिजिबिलिटी क्राइटेरियन. MA शिक्षण क्रम के प्रथम वर्ष में पंजीकरण के लिए निम्नलिखित पात्रता होनी आवश्यक है. पात्रता का है? किसी भी मान्यता प्राप्त विश्वविद्यालय से किसी भी विषय में स्नातक की उपाधि प्राप्त की हो. एनी अंडर ग्रॅज्युएट डिग्री फ्रॉम एनी रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. कोणत्याही डिग्रीला, कोणत्याही डिग्रीचा माणूस असो, कोणत्याही डिग्रीच्या माणसाला डिग्री पूर्ण केली पाहिजे. डिग्री पूर्ण केलेल्या माणसाला MA हिंदी M85ला 100% ॲडमिशन मिळेल. ओके, आणि ती डिग्री कोणत्याही विषयातली असो, कोणत्याही विषयातली डिग्री असो, त्या कोणत्याही विषयातल्या डिग्रीला डिग्रीवाल्या पास झालेल्या डिग्रीवाल्या विद्यार्थ्याला
MA हिंदीला M85ला ॲडमिशन मिळणार आहे. ओके, क्लिअर करून टाकले. विषय कोणताही असू द्या तुमचं. ओके, डिग्री कोणती बी असू द्या तुमची, कोणतीही डिग्री असू द्या, कोणताही विषय असू द्या, तुम्हाला MA हिंदीला प्रवेश मिळेल. पुढे अवधी UGC नोटिफिकेशन ऑफ स्पेसिफिकेशन ऑफ डिग्रीज 2014 और UGC ODL प्रोग्राम्स एंड OL प्रोग्राम्स रेगुलेशन 2020 अनुसार स्नातकोत्तर उपाधि MA शिक्षण क्रम 2 वर्ष का होने के बावजूद उसे 4 वर्षों तक पूरा करने की अनुमति दी गई है. ठीक आहे, 2 वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री आहे ही MA हिंदी M85. ही तुम्हाला 2 वर्षात जर केला तर तुम्हाला लगेच डिग्री मिळेल. जर समजा तुमचं काही पर्सनल अडचणी, काही प्रोफेशनल अडचणी, काही जॉब वगैरे असेल, 2 वर्षात पूर्ण करू शकलो नसेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेल्या तारखेपासून, रजिस्ट्रेशन केल्या ॲडमिशन घेतलेल्या वर्षापासून 4 वर्षाच्या आत तुम्हाला ही पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री पास व्हावीच लागेल. आणि जर 4 वर्षात जर तुम्ही ही पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री पूर्ण केली नसाल, कमीत कमी 2 वर्षात पास व्हावी लागेल. ठीक आहे, 2 वर्षात कमीत कमी पास व्हावी लागेल. 2 वर्षात जर होईना गेलो तर ॲडमिशन घेतलेल्या तारखेपासून 4 वर्षाच्या आत जर तुम्हाला पास व्हायलाच पाहिजे. आणि जर पास होईना गेलो तर तुम्हाला डिग्री पुन्हा 5व्या वर्षी तुम्हाला पुनर्परीक्षार्थी फॉर्म भरू देणार नाहीत. ती नव्यानं M85ला तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल. ओके, नव्यानं ॲडमिशन घ्यावं लागेल. मग त्या 4 वर्षामध्ये तुम्ही जी काही विषय वगैरे केला असाल ती एकतर डिलीट होऊन जातील, सगळं वाया जाईल तुमचं. किंवा जर युनिव्हर्सिटीच्या मनात आलं तर ते पुन्हा काय करतील, 4 वर्षानंतर नवीन नियम आला तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला लावतील, म्हणजे पैसे भरायला लावतीलच तुम्हाला. म्हणजे एक तर तुमच्या वर्षाचा भुर्दंड बसेल, तुम्हाला नुकसान होईल, किंवा तुम्हाला पैशाचं कावना नुकसान होईल. रजिस्ट्रेशन करायला लावतील आणि रजिस्ट्रेशन करून जेवढे काही बॅक विषय राहिले असतील तुमचे 4 वर्षामध्ये, ते सगळे बॅक विषय तुम्हाला पुनर्परीक्षार्थी रिपीटर एक्झामिनेशन फॉर्म भरायला लावतील. म्हणजे पैशाचं कावना नुकसान करायला लावतीलच. त्याच्यासाठी तुम्ही जेव्हा ॲडमिशन घ्याल तेव्हा 2 वर्षात तर झालं तर लईच चांगलं, 2 वर्षात होणार तर 4 वर्षात तुम्ही कंप्लीट करायचंच आहे कोर्स, 5व्या वर्षाला जाऊच द्यायचं नाही. ओके, पुढे पढ़ाई का माध्यम सभी पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तकें, पाठ्यक्रम का मार्गदर्शन, गृह पाठ कक्षा में पाठ्यक्रम का मूल्यांकन और अंतिम परीक्षा के प्रश्नपत्र हिंदी भाषा में उपलब्ध होणे. आता पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री हिंदीमध्येच असल्यानं ह्याचं सर्व कामकाज हिंदीतून होईल. शुल्क विवरण, आता शुल्क किती आहे हे सगळे शुल्क वाचून घ्या, वाचत बसणार नाही मी. एक ध्यानात ठेवायचं आहे, स्टडी सेंटरला तुम्हाला 1 रुपयासुद्धा द्यायचं नाही. ह्याच शुल्कामध्ये तुमचं युनिव्हर्सिटीचं शुल्क बी ॲड केलेलं आहे आणि स्टडी सेंटरचं शुल्कसुद्धा ॲड केलेले आहे. त्याच्यामुळे आणि ही शुल्क तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. ऑनलाईन पेमेंट केली एकच पावती निघल, त्या एकाच पावतीमध्ये सगळे शुल्क असेल, युनिव्हर्सिटी शुल्क आणि स्टडी सेंटर शुल्क. त्या पावतीची झेरॉक्स कॉपी तुम्हाला स्टडी सेंटरला द्यायची आहे, 1 रुपया द्यायचा नाही स्टडी सेंटरला. ओके, बस ठीक आहे. हे शुल्क आहे, किती आहे बघा शुल्क, 8,436 रुपये फर्स्ट इयरला शुल्क आहे. सेकंड इयरचं वेगळं शुल्क असतं, ध्यानात ठेवायचं. 8,436 रुपयामध्ये पूर्ण गुत्ताच आहे. युनिव्हर्सिटीचं बी फीस ह्याच्यातच आहे, पुन्हा नंतर स्टडी सेंटरचे शुल्क बी ह्याच्यातच आहे, पुन्हा एक्झामिनेशन शुल्क बी ह्याच्यातच आहे, फर्स्ट सेमिस्टरचं सेकंड सेमिस्टरचं शुल्क ह्याच्यातच आहे. फक्त फेल व्हायचं नाही, फेल झाल्यावर तुम्हाला रिपीटर एक्झामिनेशन फॉर्म भरावा लागेल सेमिस्टरचा. ओके, आता सध्या काहीच भरायचं नाही, गुत्ताच आहे. 8,436 रुपये भरले की 1 वर्षाचं गुत्ता त्यांच्याकडं. ओके, डन. खाली शिष्यवृत्ती वगैरे आहे ती काय आहे ते पाहून घ्या. पाठ्यक्रमची रचना आहे, काही पेपरचं नाव आहे, पेपरचे कोड आहेत, कंपल्सरी कोड, ऑप्शनल पेपर हे बघून घ्या फॉर्म भरताना. आणि फर्स्ट इयरचा फॉर्म भरताना तुम्हाला फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर या दोन्हीचेही ऑप्शनल, कंपल्सरी पेपरला तर ऑटोमॅटिक टिक असते, ऑप्शनल पेपर तुम्हाला निवडावं लागेल. तुम्हाला निवडता येणार गेलं तर कुठल्याही जवळच्या स्टडी सेंटरला विचारून तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे ऑप्शनल पेपर घेऊ शकता. अनिवार्य पेपर तर अनिवार्यच असणार आहेत. ओके, पुढे आता ही बी पेपरचं नाव अनेकदा दिलेलं आहे, त्या पेपरमध्ये किती पुस्तकं आहेत, त्या पुस्तकाची नावं काय आहेत ही पण दिलं आहे, हे बघून घ्या. ही बी पेपरचं नाव बघून घ्या. क्षेत्रीय परियोजना आहे हे पण बघून घ्या. ओके, आता फास्ट घेतो, व्हिडिओ खूप मोठा झाला. ओके, मूल्यमापन पद्धती आहे बघून घ्या बरं का, हे पूर्ण वाचा. सरांनी सगळं सांगितलं नाही म्हणचाल, सगळं सांगायचं म्हटलं तरी 1 घंट्याचा व्हिडिओ करावा लागेल मला. तुम्ही वाचून घ्या ना, काही सोपं आहे, याचं काही अवघड नाही. ABCID तयार करायचं बरं का, डिजिलॉकरमध्ये जायचं, आधार क्रमांक टाकायचा आपला
आणि ABCID तयार करून घ्यायचं. ऑनलाईन ॲडमिशनला मागितलं तर टाकायचं. कंपल्सरी केले ABCID सरकारनं, आपल्या फायद्यासाठी आहे, देऊन टाकायचं. मी का बरं तयार करून म्हणायचं नाही. नाहीतर मग पुढ्या सेमिस्टरचे रिझल्ट त्यानं तुमचं रोखून धरते. मग आता सध्या सांगलाले शांतपणे, पुन्हा तुमचं रिझल्ट थांबून घेतल्यानंतर तुम्हाला दिलंच पाहिजे. ABCID आपल्याकरताच बनवलेलं ना. ओके, हे बघून घ्या. विभागीय केंद्र आहेत. तुम्हाला जर अधिक माहिती काही शंका असेल, स्टडी सेंटरमार्फत काही अडचणीचं सॉल्व्ह होईना गेलं किंवा माझ्यामार्फत बी काही सॉल्व्ह होईना तर ह्या क्षेत्रीय केंद्राला, विभागीय केंद्राला जाऊन भेट देऊ शकता. तसेच त्यांच्या टेलिफोनवर फोन लावू शकता काय अडचण असेल तर. ओके, ठीक आहे. पुढे विविध अडचणीकरता आपले टेलिफोन नंबर दिलेले आहेत, ते तुम्ही संपर्क साधू शकता. ठीक आहे. परिशिष्ट आहेत वेगवेगळी, ही वाचू शकता. ही पण वाचा, ही पण वाचायचं आहे. तुम्ही एकदा जर एवढं प्रोस्पेक्ट वाचला तर तुमच्या 90% शंकाचं समाधान होऊन जाते. बरं वाचतच नाही आपण, काय करावं आता. ही UGCने दिलेली ही आहे तर ग्रँट आहे, तर ग्रँट मान्यता दिलेली आहे. ते मान्यता दिलेलं लेटर इथं आहे बघा. सगळं येतं ह्याच्यामध्ये. बरं कोण करावं ह्याला, ठीक आहे ना. वाचाव कोण ही, ठीक आहे वाचा. ओके. MA हिंदी खूप चांगला कोर्स आहे, ऑल इंडिया कोर्स आहे, महाराष्ट्रात चालतो, पूर्ण भारतात चालतो. ठीक आहे. पुन्हा तुम्ही सेट नेट बी देऊ शकता. ह्याच्यावर 100% मान्य डिग्री आहे ही. सेट नेट देऊन लोक प्रोफेसर झाले. ठीक आहे. विविध परिशिष्ट आहेत. आता हे ग्रँटची मान्यतेचे परिशिष्ट आहेत, ही पाहू शकता तुम्ही. आणि शेवटचे पेज आहे. ठीक आहे मित्रांनो, खूप चांगला कोर्स आहे MA हिंदी तुमचं. आणि माझं म्हणणं आहे की तुमचं जी करिअर आहे त्या करिअरनुसार तुम्ही MA हिंदीला ॲडमिशन घ्या. टीचिंग करायचं असेल तर MA हिंदीला ॲडमिशन घ्या तुम्हाला. मग MA हिंदीचा तुम्हाला चांगला अभ्यास करावा. टीचर म्हटल्यानंतर तुम्हाला अभ्यास करणं भागच आहे. उगा डिग्री घेऊन फायदा नाही. जर तुम्हाला टीचर बनायचं असेल आणि तुम्हाला MA हिंदीचा तुम्हाला स्कोप आहे, तुम्हाला वाटते मी त्या ह्या विषयामध्ये चांगला न्याय देऊ शकतो अभ्यास करून, तर तुम्ही निश्चितपणे MA हिंदीला ॲडमिशन घेऊ शकता. मग काही लोक असेही करतात की त्यांचा BAला हिंदी विषय असेल तरच MA हिंदी घेतात, अन्यथा घेत नाही. तर तेही तुमच्या करिअरनुसार घेऊ शकता. काही लोकांना वाटते की मी BAला हिंदी घेतलं नाही पण मला घ्यायचं आहे, हिंदी शिकायचं आहे, तर तेही घेऊ शकतात ॲडमिशन. काही लोकांचं BSc असेल आणि त्यांना वाटलं की मला MA हिंदी करायचे, तर तेही घेऊ शकतात ॲडमिशन. फक्त काय तुमच्या मनावर आहे, तुमच्या मनाप्रमाणे चालायचं आहे. काही ठिकाणी कसं असतं, BAला जो सब्जेक्ट असतो त्याच सब्जेक्टमध्ये तुम्हाला MA करणं भाग मानलं जातं. काही जी प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन असतात, सरकारी इन्स्टिट्यूशन असतात, टीचरचे रिक्रुटमेंट वगैरे असतात, त्यांनी काय म्हणतात, तुम्ही BAला तो जो सब्जेक्ट अभ्यास केला त्याच विषयात आम्हाला MA केलं पाहिजे म्हणतात. मग त्या टायमाला तुम्हाला अडचण येऊ शकते, ते पाहू शकता तुम्ही. काही लोक म्हणतात तुम्ही BA BSc काय केलं माहीत नाही, फक्त आम्हाला MA हिंदी द्या. मग फक्त MA हिंदी केलेलं जे पाहिजे म्हणलं तर त्यांचं तुम्ही MA हिंदी केलेलं फक्त बाकीचं रेकॉर्ड बघतच नाहीत त्यांनी. मग MA हिंदी केलं आणि बाकी BSc अगोदर केलं असेल तर चालून जातं त्यांना. असं तुमच्या प्रेफरन्सवर आहे, तुमच्या करिअर ओरिएंटेशनवर अवलंबून आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काय करायचे बघा, सरकारी जॉबला जायचे का बघा, प्रायव्हेट जॉब करायचे का बघा. ठीक आहे, हे सगळं विचार करून ॲडमिशन घ्यायचं आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल, ऐकल्याबद्दल थँक्यू. आणि व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी, नातेवाईक ज्यांना कुणाला माहीत नाही हा नवीन कोर्स लॉन्च झाला आहे M85, आणि या नवीन कोर्सचे काही फीचर्ससुद्धा आहेत, ते तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे, ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.